पुण्यातील माळीण गावाजवळ पसारवाडी डोंगरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे आणि दरड कोसळल्याने पसारवाडीचा संपर्क सुद्धा तुटलाय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते आहे। माळीण दुर्घटनेच्या आठवणी ताजा करणारी घटना आज सकाळी घडली। माळीणजवळील पसारवाडी येथे डोंगर कड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली, त्याचीच ही दृश्य आपण बघू शकतोय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा पसारवाडी गावाचा संपर्क यामुळे तुटलाय। मुख्य रस्ता पूर्णपणे बंद सुद्धा झाल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून संभाव्य धोका लक्षात घेता पुनर्वसनाची खरं मागणी सुद्धा केलेली होती, मात्र पुन्हा एकदा तशीच काहीशी दुर्घटना घडल्याचं बघायला मिळतंय। मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। माळीण गावाजवळ पसारवाडी डोंगराजवळ ही दरड कोसळल्याची घटना, त्याचीच आपण ही दृश्य बघू शकतो। त्यामुळे पसारवाडी गावाचा संपर्क सध्या तुटलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण ही दृश्य बघू शकतो, दरड कोसळण्याची ही घटना, काय सध्याची तिथली परिस्थिती? गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर माळीण जवळील पसारवाडी डोंगरावरची ही दरड आहे ती कोसळलेली आहे आणि आंबेगाव तालुक्यातील या माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती खरं तर पाहायला मिळतीये। म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे की माळीणची जी घटना आहे ती ताज्या होताना एकंदरीत दिसून येते। कारण गेल्या काही दिवसांमध्ये माळीण परिसरामध्ये ज्या दरड आहेत ते कोसळण्याचे जे प्रमाण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय आणि त्यामुळे प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना तेथील स्थानिक ग्रामस्थ करताना दिसतात आहे। मात्र त्यांच्याकडून प्रशासनाकडून वेळोवेळी खबरदारी तर घेतली जात नाहीच आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर माळीण परिसरामध्ये अनेक जे डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांच्या पायथ्याला असणारी ही जी घरं आहेत ती धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत। काही डोंगरांना तर भेगा पडलेल्या आहेत। असं असतानाही प्रशासन खबरदारी घेत नाहीये। अशीच घटना आज मुख्य रस्त्यावरती खरं तर मुख्य रस्त्यावरती झाली आणि त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गौरी, नक्कीच नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.